हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. मी भाग्यश्री पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण या आधी ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं, बॉडी मेजरमेंट हे बघितलेलं आहे आणि सेम बॉडी मेजरमेंट जे आपलं आलेलं होतं त्याच मापावरून आपण कटिंगसुद्धा बघणार आहोत. तर जर का या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करा. तिथं तुम्हाला दिसेल की बॉडी मेजरमेंट हे कसे घ्यायचे. बॉडी मेजरमेंट घेणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमचा हा ब्लाऊज फिटिंगला अगदी सुंदर असा बसेल. आणि इथं मी तुम्हाला एक एक पॉईंट व्यवस्थित क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत त्यासमोर असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. तर बघा, आज आपण स्टेप बाय स्टेप ब्लाऊज ड्रेसेस घेणार आहोत. तर बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला ब्लाऊज आपला कशा पद्धतीने कटिंग होणार आहे याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यानंतर कटिंग करून स्टिचिंग केलेला व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला चार्ट्स मी शेअर केलेले आहेत. त्यानंतर मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे हे सुद्धा मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. तर आता आपण बघणार आहोत की माप हे घेतलेले आहे आणि हे मी तुमच्यासमोरच घेऊन तुम्हाला व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे. आणि आता आपण ह्याच मापावरून चार्ट्स कसे यूज करायचे. तर एका ताईचा मेसेज आलेला होता की तुम्ही सांगितलेली कटिंग चुकीची दिसते. तर बघा, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि ऐका. तर याआधी मी तुम्हाला फक्त चार्ट्स शेअर केलेले आहेत. ते चार्ट यूज कसे करायचे, त्यानंतर कटिंग कसं करायचं, हा आपला पहिला व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्ही चुकीचे व्हिडिओ बघू नका. पहिले पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा. तर बघा, हा आपला पहिला व्हिडिओपासून आपण सुरुवात करणार आहोत की आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, मी सगळे एक एक पॉईंट तुम्हाला क्लिअर करणार आहे. तर आपला ब्लाऊज कटिंगची मेथड सेम असेल, फक्त आपले ब्लाऊजचे जे पॅटर्न असतील ते चेंजेस होतील आणि चेंजेस होतील त्यानुसार मी तुम्हाला सांगेल सुद्धा की आपलं कुठे काही चेंजेस होणार आहे. आणि त्यासोबत तुम्ही एक वही आणि पेन घेऊन सुद्धा तुमच्याजवळ ठेवू शकता, जेणेकरून मी तुम्हाला काहीतरी असा महत्त्वाचा पॉईंट सांगेल तर ते तुम्ही थेअरी म्हणून नोट करू शकतात. प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवण्यापेक्षा नोट केली तर तुमच्या अजूनच लक्षात येईल की तुम्ही काय पॉईंट नोट केलेला आहे, त्याच्याकडे आपण जास्त फोकस करतो. तर बघा, याच पद्धतीने आपण बोटनेक ब्लाऊज, कॉलर ब्लाऊज, ड्रेस कशा प्रकारे कटिंग आणि स्टिचिंग करायची. तर चला आता आपण सुरुवात करून घेऊयात. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मैत्रिणींनो, हे आपण बॉडीवरून घेतलेले मेजरमेंट आहे. तर बघू शकता तुम्ही, हे मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. आणि त्यानंतर आपण याच्यावरून कटिंग करून घेऊयात. तर माझी बाही आहे 3 इंच आणि बाहीचा घेर आहे 11 इंच. तर बघा, इथं मी थोडं, आणि शोल्डर टू ॲपेक्स आहे माझं 10 किंवा 10.5 इंच असं मी घेईल. त्यानंतर ॲपेक्स पॉईंट आहे 7 इंच. मागचा गळा कसा डिसाईड करायचा हे मी तुम्हाला मेजरमेंटच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता इथं सुद्धा मी कटिंग करताना क्लिअर करेल. त्यानंतर पुढचा गळा माझा 6.5 असेल. त्यानंतर कमर आहे 25.5 म्हणजे 5.5 आणि हे पॉईंटच्या पुढे 5 आहे किंवा 25 असेल, 75 असेल. हे जर का तुम्हाला समजत नसेल तर मी टेपबद्दलसुद्धा पूर्ण माहिती मी अपलोड केलेली आहे, तर जाऊन आपल्या चॅनलवरती नक्की चेक करा. त्यानंतर छाती आहे माझी 30 इंच आणि उंची आहे माझी 13 इंच. तर चला आपण ह्याच मापानुसार कटिंग बघून घेऊयात. तर बघा, मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी काय काय मेजरमेंट लागतील. तर मी फक्त तुम्हाला आठवण करून देते. हा पॉईंट आपण पुढे बघून घेऊयात. तर चला, पहिले मी तुम्हाला ब्लाऊजची डायग्रॅम दाखवते की आपला ब्लाऊज हा कशा पद्धतीचा असणार आहे. तर बघा, आपल्याला ब्लाऊज कटिंग करून घ्यायच्या आधी पहिले हे डिसाईड करून घ्यायचं आहे की आपला ब्लाऊजचा पुढचा नेक आपल्याला कशा घ्यायचा आहे किंवा मागचा नेक कसा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला रेडी शोल्डर पट्टी किती घ्यायची आहे हे सर्व आपल्याला डिसाईड करून घ्यायचं. तर बघा, तर हे असेल आपलं. तर मी पुढच्या बाजूला नेक घेणार. अशा पद्धतीने आपलं हे पुढच्या बाजूचं ब्लाऊज. त्यानंतर इथं अंब्रेला, अशा प्रकारच्या अंब्रेला स्लीव्ज किंवा पफ स्लीव्ज असं कुठलं तरी पॅटर्न घेऊयात. त्यानंतर आपलं
बॅक साईडला असणार आहे माझा कसा व्ही नेक पूर्ण स्ट्रेट आहे, तर हा स्ट्रेट नसेल, याला थोडंसं असं इथं कर्व येणार आहे, व्ही लीफ नेक असे याला म्हणतात. आणि आपण अशा पद्धतीचा बॅक पार्ट घेणार आहोत. आणि माझी ही जी रेडी शोल्डर पट्टी आहे, रेडी शोल्डर हे असणार आहे माझं 3.5 इंच. तर किती? 3.5, 2.75 म्हणजे 3.5 इंच माझं रेडी शोल्डर असणार आहे. त्यानंतर माझा फ्रंट नेक हा स्ट्रेट व्ही नेक असणार आहे. त्यानंतर माझा बॅक नेक व्ही लीफ नेक असे याला म्हणतात, हा माझा बॅक नेक असेल. आणि आपण स्लीव्जचं पॅटर्न हे अशा अंब्रेला स्लीव्ज, आता बघा तुम्ही 1 लेअरमध्ये किंवा 3 लेअरमध्ये सुद्धा याला घेऊ शकता. त्या कशा घ्यायच्या हे सुद्धा आपण कटिंग स्टिचिंग बघणार आहोत. तर चला सेम आता आपण ह्याच पद्धतीने कटिंग करून घेऊयात आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घ्यायचं आहे. तर चला सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की आपण शोल्डर कसे टाकायचे. मला सुद्धा सेम अशाच पद्धतीने पॅटर्न ठरवून एक डायग्राम काढून घ्यायची आहे. जर का आपण अशी डायग्राम काढून घेतली तर आपलं लगेच लक्षात येतं, आपल्याला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन उरत नाही. नाही तर आपण जेव्हा कटिंग करायला घेतो तेव्हाच आपलं नेमकं लक्षात येत नाही की आपण कुठल्या प्रकारचा ब्लाऊज शिवायचा, स्लीव्ज कशा घ्यायचा, नेक कुठल्या पॅटर्न घ्यायचा नेकमध्ये. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही पहिलेच डायग्राम काढून ठेवली तर तुमचं अधिकच लक्षात येईल. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात. सगळ्यात आधी आपल्याला टाकून घ्यायचं आहे शोल्डर. तर शोल्डर आहे माझं 14.5 इंच. त्यानंतर आपल्याला निम्मे करायचं आहे, तर 7.25 इंचावरती मी एक मार्क करते. त्यानंतर तिथून खाली 1 इंचावरती परत मी एक मार्क करणार आहे. तर बघा मी इथं दुसऱ्या कलरचा पेन घेते जेणेकरून तुमचं लवकर लक्षात येईल. तर प्लेन पेपर आता माझ्याकडे तर नाही आहे, तर तुम्ही समजून घ्या, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्लेन पेपर घेऊयात. तर बघा इथून मी जे काही तुमचं शोल्डर असेल त्याच्या निम्मं टाका. जिथं तुमचं शोल्डरचं मार्किंग असेल तिथून खाली 1 इंचावरती एक असं स्ट्रेट मार्क करा. आणि त्यानंतर गळ्याची जी बंद बाजू असेल ऑन फोल्ड साईड तिथून 2.5 इंचावरती एक मार्क करायचं. आणि आपल्याला अशा प्रकारे एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हा जो 1 इंचचं मार्किंग आहे आणि 2.5 इंच मार्किंग हे असे दोघं पॉईंट जोडून घ्यायचे. त्यानंतर आता तुम्हाला इथून आर्महोल टाकून घ्यायचा आहे. आर्महोलसाठी सुद्धा मी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे किंवा चार्ट दिलेला आहे. तर बघा आपल्याला फॉर्म्युला कसा बघायचा आणि त्याला कसं यूज करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता, आता हा आहे आपला चार्ट आहे. आर्महोल काढण्याचं किंवा मुंडा आपण कसा काढायचा हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. की जेव्हा तुमचा डीप नेक असेल, जेव्हा तुमचे दोघं बाजूला डीपनेक असतील तेव्हा तुम्ही डीपनेकचं बघायचं. इथं मी बॅकनेक म्हणजे बोटनेकचं सुद्धा दिलेलं आहे. तर जेव्हा तुमची छाती 28 ते 31 पर्यंत असेल तेव्हा तुमचा गळा डीप असेल तर तेव्हा तुम्हाला छातीचा 6वा भाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाऊण किंवा 1 इंच हे ॲड करायचं आहे. तर चला आता माझी चेस्ट आहे 30, तर 30चा मी 6वा भाग काढेल. तर मैत्रिणींनो आता मी जर का 30 छातीला जर का 6ने डिवाईड केलं, 30चा जर का मी 6वा भाग काढला तर आपलं जे काही आन्सर येईल ते 5 इंच इतकं येणार. आणि त्याच्यामध्ये जर का मी प्लस 1 इंच केलं तर माझा मुंडा असेल टोटल 6 इंच. तर समजा तुमची जी काही छाती असेल तिला डिवाईड 6 करा. त्यानंतर तुम्हाला इथं मी ह्या ज्या चार्टमध्ये जे काही तुम्हाला मी ॲड लावलेलं आहे ते तुम्ही करायचं आहे. तर बघा आता तुम्ही पॅकनेक राहिला असता तर आपण छातीला डिवाईड 6 केलं असतं आणि त्याच्यामध्ये प्लस 1.5 किंवा 1.25 इंच, जास्त काही फारसा फरक पडत नाही. तुम्ही दोघांपैकी कुठलंही घेतलं तरी चालेल. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्लस करून घ्यायचं आहे. तर आता इथं माझा मुंडा 5 इंच, त्याच्यात मी 1 इंच प्लस केला तर 6 इंचावरती आपण एक मार्क करून घेऊयात. तर बघा मार्क आपल्याला कुठून करायचं आहे, मार्क आपण कुठून करायचं, ह्या 1 इंचच्या खालून आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. तर मार्क माझं इथं 6 इंच आलेलं आहे. तर असं नाही की तुमचंसुद्धा 6 इंचच आलं पाहिजे. तर बघा प्रत्येकाचं माप हे वेगवेगळं असतं, बॉडी ही वेगवेगळी असते, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा
वेगवेगळ्या मापावरती व्यवस्थित फॉर्म्युले ट्राय करून तुमचं जे काही आन्सर येईल तिथं तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे. तर आता ह्या 1 इंचापासून खाली 6 इंचावरती मी एक मार्क करून स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आता इथून आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर उंची असेल माझी पूर्ण 15.5 इंच. तर मी तुम्हाला बोलली होती की उंची बॉडीवर जरी कमी आली असेल पण तुम्हाला या ब्लाऊजमध्ये 13च्या पुढेच उंची तुम्हाला टाकून घ्यायची आहे, भले माप कुठलंही असू द्या. तर बघा 15.5 इंचावरती मी एक मार्क केलं. त्यानंतर आता इथून आपल्याला कमरेचं मार्किंग करून घ्यायचं. रेग्युलर पद्धतीने जेव्हा ब्लाऊज आपण स्टिच करतो तेव्हा आपण टक्स घेतो, पण इथं जर का तुम्हाला टक्स घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल घ्यायचं तर नाही घ्यायचा. त्याचं कमर आहे 25.5 ते 26च्या दरम्यान माझं कमर आहे. तर मी 6.5 इंचावरती मी एक मार्क करते कमरेचा चौथा भाग. आणि त्यानंतर पुढे मी जर का तुम्हाला टक्स ॲड करायचा आहे तर तुम्ही टक्स ॲड करायचा, नसेल तुम्हाला टक्स ॲड करायचं तुम्ही नाही करायचा. तर यानंतर पुढे आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्क करायचं कमरेचा चौथा भाग. त्यानंतर जर का तुम्हाला 1 इंच टक्स टाकायचा असेल तर 1 इंच ॲड करा आणि ते 1 इंचापासून पुढे 1.5 इंचावर ॲड करा. पण मी इथं टक्स ॲड केलेला नाही, फक्त कमरेचा चौथा भाग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आता सेम आता आपल्याला इथं सुद्धा छातीचा चौथा भाग आणि त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आता माझी टोटल छाती आहे 30, तर 30चा चौथा भाग काढला तर 7.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आता इथं बॅक पार्ट आहे म्हणून आपल्याला लूजिंग ॲड करायचं नाही, पण समजा इथं जर का माझा फ्रंट पार्ट राहिला असता तर मी लूजिंग ॲड केलं असतं. तर एवढं ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं. तर आता हा आपला बॅक पार्ट. तर आपण बॅक पार्टचं मार्किंग करतोय. तर आपलं बॅक पार्ट तर मी तुम्हाला सगळ्यात आधी बोललेली होती की आपल्याला रेडी शोल्डर पट्टी, आपल्याला नेक किती हवा, आपला नेकचा आकार कोणता आहे, हे 3 मेजरमेंट, हे 3 मापं आपल्याला घेऊन घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपलं शोल्डर किती मायनस होईल. तर बघा, हा झाला आपला फ्रंट आणि हा झाला बॅक पार्ट. तर बघा, रेडी शोल्डर पट्टी किती आहे 3.5 इंच, नेक डीप किती आहे ते बघायचं आणि त्यानंतर आपला नेकचा आकार कोणता आहे ते सुद्धा आपल्याला चेक करायचं. आता इथं मी व्ही लीफ नेक असं घेतलेला आहे. तर मी तुम्हाला जे काही चार्ट्स दिलेले आहेत त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा होतं की इथं आपण रेडी शोल्डर, मी तुमचे रेडी शोल्डरची मापे मी तुम्हाला टाकून दिलेली आहेत आणि हे 5 चार्ट्स आहेत. तुमची शोल्डर पट्टी ज्या चार्टमध्ये असेल तो चार्ट तुम्हाला घेऊन घ्यायचा. आता माझी शोल्डर पट्टी 3.5 इंच, तर मी बघा 3.5 इंच ह्या चार्टमध्ये माझे रेडी शोल्डर दिसतंय, तर मी हा चार्ट घेईल. तुमचं जर का 1.5 असेल, 2 असेल तर तुमचं 2 जरी तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल तर तुम्ही हा चार्ट बघायचा. 2.25 असेल, 2.5 असेल, 2.25 असेल, यानंतर 4, 4.5, 1, 2 जे काही तुमची शोल्डर पट्टी असेल. तर याआधी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर याआधी मी पूर्ण चार्ट्स मी शेअर केलेले आहेत, तर तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा आणि मी तुम्हाला समजवलेलं सुद्धा आहे त्या व्हिडिओमध्ये. तर आता आपला बॅकनेक आहे व्ही लीफ नेक. तर बघा, व्ही लीफ नेक आहे माझा आणि माझी शोल्डर पट्टी आहे 3.5 इंच. त्यानंतर मी बघेल माझा नेक डीप किती असेल. तर आता माझा नेक डीप 10 ते 12च्या दरम्यान येईल. तर तुम्हाला किती हवा तर तुम्ही बघू शकता. आपण इथं जेव्हा मापं टाकलेली आहेत तर माझा मागचा गळा आहे 10 इंच, पण 10.5 इंचवरती मी एक मार्क करेल किंवा 10 इंचसुद्धा आपण घेऊ शकतो. तर आपल्याला 10 ते 12 जेव्हा आपला नेक असेल तेव्हा आपल्याला ही लाईन बघायची. तर बघा, ह्या लाईनवरती मी असा बोट करते आणि त्यानंतर व्ही लीफ नेक आणि ही सुद्धा ह्या लाईनवरती सुद्धा असं आपल्याला स्ट्रेट बोट ठेवून घ्यायचा. जिथं आपले दोघं पॉईंट मॅच झाले, एक उभा पॉईंट आणि एक आडवा पॉईंट. समजा इथं जर का तुमचा नेक 8 इंच असता तर तुम्ही ह्या लाईनवरती बोट ठेवला असता आणि तुमचा नेकचा शेप कुठला आहे इथं मी लिहून दिलेलं की व्ही लीफ नेक. तर व्ही लीफ नेक
तर बघा मी अशा पद्धतीने एक बोट ठेवते आणि त्यानंतर माझा 10 ते 12च्या दरम्यान जो नेक आहे तिथं मी अशा पद्धतीने एक लाईन मारते. तर बघा आपण इथं लाईन मारू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला असे फिंगर्स मॅच करायचे आणि जे काही तुमचं आन्सर येईल. तर आता माझं इथं 3 इंच आलेलं आहे. तर माझं पूर्ण टोटल शोल्डर किती आहे, तर बघा हा जो फॉर्म्युला आहे तर तो बघा फॉर्म्युला बघा, फुल शोल्डर आणि त्यानंतर मिळालेलं शोल्डर डिवाइड 2 करा. तर आपलं फुल शोल्डर किती आहे, 14.5 इंच. तर बघा 14.5 त्यामधून आपल्याला -3 इंच करायचं म्हणजे मिळालेले शोल्डर. तर बघा फुल शोल्डर आणि मिळालेले शोल्डर डिवाइड 2. तर फुल शोल्डर आहे आपलं 14.5. त्यानंतर आपल्याला मायनस करायचं आहे 3 इंच. तर 14.5 मधून 3 इंच मायनस केलं तर उरतात 11.5. 11.5ला आपल्याला डिवाइड 2 करायचं. तर आपलं आन्सर येईल 5.75 म्हणजे 5.5 इंच. त्याचा दुसरा भाग आपण केला तर आपलं टोटल शोल्डर किती असणार आहे, 5.5 इंच. तर बघा परत एकदा सांगते, जे काही तुमचं टोटल शोल्डर असेल त्यानंतर तुमचा गळ्याचा आकार आणि रेडी शोल्डर पट्टी बघून तुम्हाला चार्ट बघायचा. त्यानंतर तुमच्या चार्ट्समध्ये जे काही तुमचं शोल्डरसाठी मायनस करण्यासाठी जो काही अंक दिलेला असेल तो तुम्ही बघायचा. आता जसं की मी तीन माझं तिथं आन्सर आलेलं होतं तर मी 3 घेतलं. तर टोटल शोल्डरमधून मी -3 केले, त्यानंतर डिवाइड 2 करायचं. तर 14.5 इंचमधून मी 3 इंच मायनस केलं तर 11.5 इंच आपलं उत्तर आलं आणि त्यानंतर आपण त्याला डिवाइड 2 केलं म्हणजे 5.5 इंच आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. तर 5.5 इंचावरती मी इथं एक मार्किंग करून घेते. तर सेम अशाच पद्धतीने तुम्हाला चार्ट्स बघून घ्यायचे आहेत. इथं सुद्धा मी 5.5 इंचावरती एक मार्किंग करते, जेणेकरून आपली लाईन ही क्रॉस जायला नको, स्ट्रेटच आली पाहिजे याची काळजी घ्यायची. तर तुम्हाला आता समजलंच असेल की चार्ट्स कसा वापरायचा. याच्या पुढे अजून मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगेल. तुम्ही म्हणाल की एकदा व्हिडिओ बघितला आणि सगळं आमच्या लक्षात येईल, तर असं होणार नाही. तुम्ही जेव्हा स्वतः प्रॅक्टिस कराल, सेम मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगते सेम त्या पद्धतीने तर तुमच्याबरोबर सर्व गोष्टी लक्षात येतील. तर बघा आता आपलं इथपर्यंत झालेलं आहे. तर आत्ता इथं मी तुम्हाला एक पॉईंट सांगते. तर ही जी आपली लाईन आहे, इथं जेवढा गॅप आहे तेवढाच आपल्याला इथं ठेवायचा आणि बरोबर ही लाईन आपल्याला स्ट्रेट करून घ्यायची. तर बघा आता तुमचं लक्षात आलं असेल की जेव्हा आपण रेग्युलर पद्धतीने ब्लाऊज शिवतो तेव्हा आपण ही वरची जी मेथड मी तुम्हाला सांगितली ही पद्धत आपण वापरत नाही. डायरेक्ट इथून आपण असं शोल्डर टाकतो, तिथून आपण मुंडा टाकला, छातीचं मार्किंग केलं आणि कमरेचं मार्किंग केलं तर झालं. तर आता तुम्हाला सेम हीच पद्धत यूज करायची आहे. जर का तुम्ही म्हणाल डायरेक्ट इथून आम्ही शोल्डर टाकून घेतलं, ही वरची मेथड फॉलो केली नाही तर तुमचा ब्लाऊज हा चुकू शकतो. तर तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे. तर बघा त्यानंतर आपण हे जे आपलं छातीचं आणि कमरेचं मार्किंग आहे याला आपण जोडून घेऊया. तर बघा मी जोडून घेतले. त्यानंतर आता तुमची जी काही रेडी शोल्डर पट्टी असेल तिच्यामध्ये तुम्हाला +1 इंच करायचं आहे. तर माझी 3.5 इंच रेडी शोल्डर पट्टी आहे. इथून 4.5 इंचावरती मी एक मार्क करते. तर सेम अशाच पद्धतीने तुम्हाला एक मार्क करून घ्यायचं आहे. जी काही तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस कंपल्सरी करायचं, कारण अर्धा इंच आपलं बाही जोडण्यात जाईल आणि अर्धा इंच आपलं गळ्याला फिनिशिंग देण्यात जातं. त्याच्यामुळे 1 इंच आपल्याला कंपल्सरी ॲड करायचं. आता माझी शोल्डर पट्टी इथं 3.5 होती तर मी 4.5 इंचावर मार्क केलं. तुमची 2 असेल, 2.5 असेल, 3 असेल तर तुम्ही 1 इंच कंपल्सरी ॲड करायचं. तर बघा आता आपल्याला इथून जी आपली मुंड्याची सरळ लाईन आहे हिचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा. हिचं सेंटर काढून झाल्यानंतर इथून आपल्याला या कोपऱ्यापासून 1 इंचावरती एक मार्क करायचं आणि हा जो काही तुमच्याकडे आर्महोल कर्व असेल तर तुम्ही तो कर्व घ्या, नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा एक असं मार्किंग करू शकता.
तर बघा अशा पद्धतीने मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं. तर आपला बॅक पार्टचा मुंडासुद्धा मार्किंग झालेला आहे. आता आपण याला साईडला ठेवून घेऊयात आणि आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करूया. आणि बॅक पार्टचा जो हा नेक आहे हा सुद्धा कसा डिसाईड करायचा हे सुद्धा आपण फ्रंट पार्टचं कटिंग होईल तेव्हा आपण चेक करून बघूयात. साईड पार्ट कसे चेक करायचे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. तर बघा त्यासाठी परत मी एक नवीन पेपर घेतला आणि जे काही आपलं शोल्डर असेल त्याचं निम्मं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जे पद्धतीने आपण बॅक पार्टमध्ये केलं होतं. तर 7.5 इंच शोल्डर आहे. तर 7.5 इंचावरती मी एक मार्क करते. तिथून खाली परत आपल्याला 1 इंचावरती एक मार्क करायचं. गळ्याच्या बाजूने 2.5 इंचावरती एक मार्क करायचं. हे प्रत्येक साईडसाठी सेम असेल, याच्यात कोणतेही चेंजेस होणार नाही. आणि त्यानंतर हे मार्किंग मी अशा पद्धतीने जोडून घेतलं. आणि जो काही आपण बॅक पार्टमध्ये मुंडा घेतला होता सेम तोच आपला फ्रंट पार्टमध्ये येईल. तर 6 इंच मुंडा होता, तर मी इथंसुद्धा 6 इंचावरती एक मार्क करते. जो काही तुमचा मुंडा असेल बरोबर तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर ही असेल आपली छातीची लाईन. त्यानंतर आपल्याला आपण आता फ्रंट पार्ट हा ड्रॉ करतोय. तर फ्रंट पार्टची उंची टाकताना, पुढच्या बाजूची उंची टाकताना आपल्याला ही जी क्रॉस लाईन आहे ही क्रॉस लाईनचा सेंटर काढायचा. सेम पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि जी काही तुम्ही बॅक पार्टमध्ये उंची घेतलेली सेम तीच ह्या सेंटरपासून जी काही तुमची उंची असेल ती टाकायची. तर 15.5 इंच माझी उंची होती. बॅक पार्टमध्ये सुद्धा मी एवढीच घेतलेली, सेम तेवढी उंची मी टाकली. पण तेवढी उंची मी कुठून टाकली ते तुमचं लक्षात आलंच असेल. जी क्रॉस लाईन आहे तिचा सेंटर काढायचा आणि मगच आपल्याला उंची टाकून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला इथंसुद्धा शोल्डर मायनस चार्ट बघून घ्यायचा आहे. तर शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा, तर बघा आपला फ्रंट नेक आहे व्ही नेक आणि डीप आहे आपला 6.5 इतका पुढचा गळा आहे. तर त्यासाठी आपल्याला चार्ट बघून घ्यायचा. तर बघू शकता मैत्रिणींनो, आता रेडी शोल्डर पट्टी आहे 3.25 इंच. त्यानंतर माझा नेकचा शेप आहे व्ही नेक आणि माझा नेक डीप आहे 6.5. तर 6.5 इंच 6 ते 7च्या मध्ये माझा 6.5 इंच नेक येणार आहे. जी लाईन आहे ही मी सरळ लाईन बघेल आणि त्यानंतर जो काही माझा नेकचा शेप आहे तो नेकची लाईन मी बघेल. तर अशा प्रकारे जिथं माझा पॉईंट हा मॅच झाला तेवढं मी टोटल शोल्डरमधून मायनस करेल. तर 14.5 मधून मी 1 इंच मायनस केलं तर 13.5 इंच माझं शोल्डर येईल. आणि 13.5ला जर का मी डिवाईड 2 केलं तर 6.25 इंच इतकं माझं शोल्डर येणार आहे. तर तुम्ही सेम अशीच पद्धत फॉलो करा. तर बघा 6.25 इंचावरती मी इथं एक मार्किंग करते. सेम इथंसुद्धा मी 6.25 इंचावरती मार्किंग करते. तुम्हाला बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त तुम्हाला हे जे शोल्डर ठरवायचं किती ठरवायचं हे बघण्यासाठी काय लागतं, फक्त तुमचा नेकचा शेप, नेक डीप किती आहे आणि रेडी शोल्डर पट्टी किती आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, जे काही तुमचं टोटल शोल्डर असेल त्याच्यामधून तुम्हाला चार्ट्स वापरून जे काही मिळालेलं शोल्डर असेल ते मायनस करायचं आणि जे काही तुमचं आन्सर येईल त्याला डिवाईड 2 करायचं. हे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. त्यानंतर आता इथं आपल्याला छातीचं मार्किंग करताना 1.5 इंच लूजिंग प्लस करायचं आहे. जसं की आता माझी छाती आहे 30 इंच, त्याच्यात प्लस मी 1.5 इंच केलं तर किती झालं 31.5 इंच. तर 31.5 माझी छाती आली. तर 7.25 इंचावरती मी छातीचं मार्किंग घेईल. म्हणजे 31.5चा चौथा भाग काढला तर 7.25 इंच. तर सेम तुमचं इथं छाती तुमची कितीही असू द्या तुम्हाला त्याच्यात प्लस 1.5 इंच लूजिंग ॲड करायचं आहे कंपल्सरी. आणि जे काही तुमचं आन्सर येईल त्याला डिवाईड 4 करायचं, म्हणजे छातीचा चौथा भाग तुम्हाला काढून घ्यायचा आहे. तर बघा इथून मी 7.25 इंचावरती एक मार्क करते आणि पुढे मी 1.5 इंचावरती एक मार्क करते. त्यानंतर सेम ह्याच पद्धतीने जे काही तुमचं कमरेचं मार्किंग असेल ते करायचं. तर बघा आपण ते नंतर बघूयात कमरेचं मार्किंग, कारण आपला जो कमरेचा टक्स आहे तो आपल्याला मायनस करावा लागेल, त्याच्यामुळे हे आहे तसं राहू द्यायचं. त्यानंतर इथून आता आपल्याला
स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तेवढं स्ट्रेट आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं. हे जे आपण इथं जेवढं आपण क्रॉस लाईन आहे हिला आपण नंतर स्ट्रेट करून घ्यायची. तर बघा आपण पहिले डायरेक्ट स्ट्रेट करतो, तर ही पद्धत तशी नाही, नंतर हिला स्ट्रेट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथूनच आपल्याला हा जो आपण सेंटर घेतलेला होता तिथून आपल्याला नेक किती डीप आहे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. तर बघा 6.5 इंच माझं छातीच्या लाईनवरच येतं आहे. त्यानंतर आपला शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट जो काही असेल, तर बघा माझा शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट जो आहे तो 10.5 इंच, त्याच्यात मी अर्धा इंच प्लस करते. तर 11 इंचावरती मी एक मार्किंग करते. तिथंसुद्धा आपण एक लाईन ड्रॉ करूयात आणि उंची तर आपण टाकूनच घेतलेली आहे. तर आता इथं माझी छातीची जी माझी गळ्याची जी उंची आहे ती बरोबर माझी 6.5 इंच छातीच्या लाईनवरतीच आलेली आहे. जर समजा तुमची ही गळ्याची उंची छातीच्या लाईनपेक्षा खाली गेली तर तुम्हाला इथून अर्धा इंच मायनस कंपल्सरी करून घ्यायचं आहे. तर बघा ही जी लाईन आहे ही मी पूर्ण ड्रॉ करून घेते. हा आपला शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग असेल. त्यानंतर आता इथून आपल्याला रेडी शोल्डर पट्टी तुमची जी काही असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग करून घ्यायचं. तर 3.25 मी 1 इंच प्लस केलं, 4.25 इंचावरती एक मार्क केलं. तर गळारुंदी आपल्याला मिळाली 3 इंच. तर इथंसुद्धा मी 3 इंचावरती एक मार्किंग करून घेते आणि त्यानंतर मी इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. तर बघा आता इथून मी अर्धा इंचापेक्षासुद्धा कमी मायनस करणार आहे. तर अर्धा इंचपेक्षासुद्धा कमी मायनस केलं आणि समजा इथंच जर का माझा गळ्याची उंची छातीच्या लाईनपेक्षा खाली आली असती तर मी अर्धा इंच मायनस केलं असतं. परंतु आता माझा जो नेक आहे हा आता माझा बरोबर चेस्ट लाईनवर आलेला आहे. त्याच्यामुळे मी अर्धा इंचापेक्षा कमी म्हणजे 25 म्हणजे पाव इंच इतकं मी मायनस केलं. त्यानंतर आता आपल्याला इथून व्ही नेकचा शेप असा ड्रॉ करून घ्यायचा. तर बघा स्ट्रेट जो व्ही नेक आहे तो असा ड्रॉ करा. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे व्ही नेकसुद्धा मी ड्रॉ करून घेतला. त्यानंतर आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं. तर मुंडा मार्किंग करताना ही जी काही आपली स्ट्रेट लाईन आहे हिचा सेंटर काढायचा. सेंटर काढून झाल्यानंतर पाव इंच इतकं आतमध्ये मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा शोल्डर लाईनला जॉईंट करून घ्यायचा. ही जी लाईन आहे हिला खाली येऊ द्यायची, खाली आली तरी काही हरकत नाही. त्यानंतर ह्या कोपऱ्यापासून आपल्याला पाऊण इंचावरती एक मार्किंग करायचं. प्रत्येक मापासाठी हे मार्किंग सेम असेल. बॅकमध्ये 1 इंच आणि पुढच्या आर्महोलमध्ये पाऊण इंच. आणि आपल्याला इथून आता हे जे पॉईंट आहेत हे जोडून घ्यायचे आहेत. तर बघा तुमच्याकडे जर का कर्व नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे मार्किंग करू शकता. तर अशाच पद्धतीने आपल्याला जिथं कुठे आपला हा कर्व सेट होईल तो सेट करायचा आणि त्यानंतर मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं. तर आता हे सगळं झाल्यानंतर आता हा जो काही आपला शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आपल्याला मिळालेला आहे इथून आता आपल्याला ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट टाकून घ्यायचा. तर आता माझा ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट आहे 7 इंच. त्याच्या निम्मे मी 3.5 इंचावरती एक मार्किंग करते. त्याचा दुसरा भाग आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे प्लस पॉईंट मिळाला. त्यानंतर कमरेवरती 3 इंचावरती मी मार्क करते. म्हणजे जो काही तुमचा ॲपेक्स पॉईंट असेल त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करून तुम्ही इथं मार्क करायचं. जसं की आता माझा ॲपेक्स पॉईंट होता 3.5 इंच तर मी 3 इंचावरती मार्क केलं. तुमचा जर का 4 असेल 5 असेल जो काही असेल त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करून कमरेवरती मार्किंग करा. त्यानंतर आपल्याला कमरेचा टक्स बघून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कमरेचा टक्स आहे. त्यानंतर आपल्याला कमरेचा टक्स घ्यायचा आहे. आता माझी चेस्ट आहे 30 इंच तर 28 ते 35च्या मध्ये माझी चेस्ट येणार आहे. त्याच्यामुळे मी 2.5 इंच टक्स घेणार आहे. तर बघा इथून आता मी 2.5 इंचावरती एक मार्किंग करते. तर बघा
2.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं. समजा तुमची जे काही चेस्ट येत असेल ते तुम्ही जी काही तुमची चेस्ट आली, चेस्टच्या पुढे तुम्हाला जे काही टक्सचं मार्किंग दिलेलं आहे तेवढं मार्किंग तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हा जो काही आपला शोल्डर टू ॲपेक्स आणि ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचा जो प्लस पॉईंट मिळालेला, तर तिथून हे दोन्ही पॉईंट अशा प्रकारे जोडून घ्यायचे. तर बघा, लक्षात घ्या, सेम पद्धतीने तुम्हाला जोडून घ्यायचं. त्यानंतर आता इथून आपल्याला हा जो टक्स आहे याला मायनस करायचं. तर बघा, याला मायनस करूनच आपल्याला कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं कमर हे आपल्याला कमी पडायला नको. नाही तर बऱ्याचदा तुम्हाला ह्या गोष्टी समजणार नाहीत नवीन असल्यामुळे. तर बघा, हा टक्स आपला मायनस होईल, त्याच्यामुळे आपलं कमर हे कमी होईल, आपला ब्लाऊज हा कमी होऊन जाईल. तर बघा, 6.5 जे काही माझा कमरेचा चौथा भाग होता तिथं मी एक मार्किंग केलं आणि त्यानंतर पुढे मी 1.5 इंचावरती एक मार्किंग केलं. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा हा टक्स मायनस करूनच कमरेचं मार्किंग करायचं आहे. त्यानंतर आता हे जे काही पॉईंट आहेत जोडून घ्यायचं. तर इथं 1.5 इंच जे काय मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते तुम्ही 2-2 इंचसुद्धा घेऊ शकतात, पण 1.5 इंच इतकं आपलं बरोबर येतं, पण कस्टमरच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला ही जी पूर्ण लाईन आहे हिचा सेंटर काढायचा. हिचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत आणि या दोघांचं सेंटर काढून झाल्यानंतर आपल्याला या दोघांचं सुद्धा सेंटर काढून घ्यायचं आहे. तर बघा, या दोघांचं सेंटर काढून झाल्यानंतर अशाच पद्धतीने सेम आपल्याला 4 पॉईंट मिळून जातात. त्यानंतर हा जो आपला 3 नंबरचा पॉईंट आहे, तर इथून आपल्याला 1/2 इंचावरती बाहेर एक मार्किंग करायचं. त्यानंतर इथून आपल्याला 1/2 इंच इतकं मार्किंग करायचं आणि इथून एक लाईन इतकं. त्यानंतर हा जो 1/2 इंच मार्किंग आहे याला स्ट्रेट जोडून घ्यायचं. स्ट्रेट जोडून झाल्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत त्यांना पट्टीने अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. तर बघा, जोडून झाल्यानंतर इथं आपल्याला एकदम असं नॉर्मली शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथपर्यंत समजून घ्या. त्यानंतर ही जी क्रॉस लाईन आहे, ही जी काही क्रॉस लाईन आहे ही मोजायची आणि त्यानंतर आपल्याला बरोबर हा जो आपण आकार आहे हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित मोजायचा. तर बघा, 4.5 इंच, तर 4.5 इंच इतकं. तर हे आपल्याला का मोजून घ्यायचं आहे, ही जी लाईन आहे ही मोजल्यानंतर आपल्याला इकडचा जो आपण आकार दिलेला आहे प्रिन्सेस कटचा हा मोजून घ्यायचा, जेणेकरून. तर बघा, आता ही स्ट्रेट आहे म्हटल्यावर हिचं जे मेजरमेंट आहे बरोबरच येईल, पण आता ही जी अशी फिरून गेलेली लाईन आहे तर हिचं जे मेजरमेंट आहे वाढून गेलेलं असेल, तर आपल्याला जोडताना हा पार्ट कमी पडेल आणि हा पार्ट आपला एक्स्ट्रा होईल, तर आपली ब्लाऊजची फिटिंगही चुकू शकते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, पहिलेच ही लाईन मोजून घ्यायची आणि त्यानंतर ही सुद्धा मोजून घ्यायची. जे काही तुमची ही लाईनचं मार्किंग असेल, माप असेल, तेवढं मापवर एक मार्किंग करायचं. त्यानंतर हे मार्किंग आपल्याला अशा पद्धतीने स्ट्रेट जोडून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने स्ट्रेट जोडायचं. हे जे काही एक्स्ट्रा उरलेलं आहे हे आपलं कट होईल. तर बघा, हे जे काही एक्स्ट्रा उरलेलं आहे हे कट होईल. हुकपट्टीच्या साईडने 1/2 इंचावरती एक मार्किंग करायचं. अशा पद्धतीने क्रॉस लाईन ड्रॉ करायची. प्रत्येक मापासाठी सेम असणार आहे. हे सुद्धा आपलं मायनस होईल. तर हे मायनस होईल, हे मायनस होईल आपलं, आणि त्यानंतर हा टक्ससुद्धा आपला मायनस होईल. हा जो काही आपला टक्स आहे हा सुद्धा आपला मायनस होणार आहे. पद्धतीने आपलं हे इतकं मायनस होईल. त्यानंतर आता आपल्याला इथून मुंड्यामध्ये एक टक्स घ्यायचा. तर आता इथं मुंड्यात आता माझा जो काही इथं कमरेचा टक्स असेल, तर समजा आता माझा कमरेचा टक्स होता 2.5 इंच, तर 2.5 इंचाच्या निम्मे येतं 1.25 इंच. तर मी इथं 1.25 इंचावरती या छातीच्या लाईनवरती टेप ठेवेल आणि त्याला अशा पद्धतीने मुंड्याला मॅच करणार. तर बघा, 1.25 इंचावरती जिथं कुठं माझा मुंड्याला टेप मॅच झाला तिथून मी एक मार्किंग केलं आणि त्यानंतर इथून आता मी 1.25 इंचच्या निम्मे आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा, 1.25 इंचच्या निम्मे केलं तर मेजरमेंट आलं माझं 1.25 इंच. तर 1.25 इंचावरती मी एक मार्क करते
आणि इथून खाली अर्धा इंचावरती आपल्याला टेप ठेवायचा आणि जिथं कुठं आपलं 1.25 इंच येईल तिथं एक मार्किंग करायचं. तर बघा इथं तुम्हाला समजलं नसेल तर आता समजा इथं माझा कमरेचा टक्स 2.5 इंच होता, तर त्याच्या निम्मा मी टक्स घेतला म्हणजे 1.25 इंच, त्याला छातीच्या लाईनवर ठेवला. जिथं कुठे तो 1.25 इंचावरती मॅच झाला तिथं मी एक मार्किंग केलं आणि त्यानंतर मी 1.25 इंच आपल्याला टक्स घेऊन घ्यायचा आहे. हा जो आपल्याला पॉईंट मिळालेला आहे याच्या दोघं साईडला आपल्याला पाऊण इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे की आपल्याला 1.25 इंचचा टोटल टक्स घ्यायचा. आता तुम्ही जर का इथं 3 इंचाचा टक्स घेतला तर त्याच्या निम्म तुम्ही इथं 1.5 इंचावरती चेस्ट लाईनवर टेप ठेवायचा आणि असं मॅच करायचा. त्यानंतर मॅच करून झाल्यानंतर जिथं कुठं मॅच झाला तिथं मार्किंग करा आणि त्यानंतर तुम्हाला 1.5 इंचच्या निम्म करायचं. तर बघा पाऊण इंच आलं, तर पाऊण इंचावरती तुम्ही मार्क करायचं. आता इथं माझं पाऊण इंचाला कमी अंतर आलेलं आहे. तर बघा आणि त्यानंतर तुम्ही हे जे तुम्ही पॉईंट मार्क केला इथून खाली अर्धा इंचावरती टेप ठेवला आणि त्यानंतर जिथं कुठं 1.5 इंच येईल तिथं तुम्ही मार्किंग करणार. तर ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर हे पॉईंट जे आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं. एकदा नाही समजणार व्हिडिओ परत बघा, जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर आता ही जी लाईन आहे ही आपल्याला मोजून घ्यायची. तर बघा 7 इंच आणि एक लाईन. त्यानंतर याच पद्धतीने मी ही जी फिटिंग लाईनच्या साईडची लाईन आहे हिच्यावरती मी टेप ठेवला. तर बघा एवढा टेप आपला वरती गेला तर तिथं एक मार्किंग करायचं. सेम तुम्हाला मेथड फॉलो करायची आहे. तिथं मी एक मार्किंग केलं. त्यानंतर आपल्याला ही जी चेस्ट लाईन आहे इथं अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. तिथून मार्किंग केल्यानंतर अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची स्ट्रेट आणि हा जो पॉईंट आहे यालासुद्धा अशा पद्धतीने स्ट्रेट बघा असा ड्रॉ करायचा. असा ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला इथून एक नवीन आर्महोल ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा मी दुसऱ्या पेनने तुम्हाला दाखवते आणि इथून मुंडा इथून बघा ही जी स्ट्रेट लाईन आहे इथून मी अर्ध्या इंचावरती मार्क करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. असा आपण एक बॉक्स तयार करून घेतला. तर बघा इथं मी एक दुसऱ्या पेनने ड्रॉ करून दाखवलं. तर बघा अशा प्रकारचा मी बॉक्स तयार करून घेतला आणि त्यानंतर इथून आपल्याला नवीन आर्महोल ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा इथून आता आपला मुंड्याला नवीन आकार दिला. तर जेव्हा आपला हा टक्स मायनस होईल तर बघा अशा पद्धतीने आपला हा जो काही टक्स आहे हा आपला इथं मायनस होईल. तर तुम्ही बघू शकता. तर बघा जेव्हा आपला हा टक्स असा मायनस होईल तेव्हा बघा आपल्याला इथून जो हा मुंडा आहे हा असा प्रॉपर आकार आपल्याला मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथून जो हा मुंडा आहे याचा प्रॉपर आकार आपल्याला मिळणार आहे. तर इथपर्यंत तुमचं लक्षात आलंच असेल. सेम पद्धतीने तुम्हाला अशाच पद्धतीने टक्स घेऊन घ्यायचे आहेत. तिथून आता काय करायचं, सेम ज्या पद्धतीने आपण ड्रॉईंग केलेलं आहे तुम्ही पहिल्यांदा जर का कटिंग करायला घेत असाल तर व्हिडिओ तुम्ही परत बघा, जेणेकरून तुमचं सगळं लक्षात येईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन उरणार नाही आणि तुम्हाला जर का कुठल्याही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. त्यानंतर आता आपल्याला हा जो काही टक्स आहे हा टक्स मायनस करून घ्यायचा आहे. तर बघा हा जो काही टक्स आहे याला मायनस करून घ्यायचा. तुमच्याकडे फेविकॉल असेल तर फेविकॉलने किंवा तुमच्याकडे स्टॅपलर वगैरे असेल तर त्याच्याने तुम्ही पिना मारून घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने मी हा जो काही टक्स होता याला मायनस केला. सेम अशा पद्धतीने आणि आता मी याचं कटिंग करून घेणार आहे. तर बघा अगदी व्यवस्थितपणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर गळ्याचा आकार कट करायचा.
तर जर तुम्हाला नवीन आहेत म्हणून तुम्हाला थोडं तरी कन्फ्युजन झालंच असेल, पण तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. जेव्हा जेव्हा आपण याच्या पुढचे व्हिडिओज बघत जाऊ तेव्हा तुमचं संपूर्ण असं लक्षात येईल. इथं आता आपल्याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा सुद्धा आपला कटिंग होणार आहे. हा कटिंग झाल्यानंतर हा जो काही आपण प्रिन्सेस कटचा आकार दिलेला तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. तर बघा, कटिंग करून झाल्यानंतर ही जी काही आपली फिटिंग लाईन आहे ही सुद्धा व्यवस्थित अशी कटिंग करायची. आता यानंतर व्यवस्थित मुंडासुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा, हा जो नवा मुंडा आपण नवीन मुंड्याला जो आकार दिला तो सुद्धा व्यवस्थित असा कट करून घ्या. तर तुम्हाला तर समजलंच असेल की बघा, मुंड्याला आपण जो आकार दिलेला होता तो बरोबर आपला मॅच झाला. आपण जर का पुढचा जो याच्या आधीचा जो मुंडा आपण घेतलेला होता तर तो बघा कुठे जातोय, किती आपला आकार चुकला असता. त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुमचा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज असू द्या, 4 टक्स ब्लाऊज असू द्या, तुम्हाला सेम पद्धत फॉलो करायची आहे. आता यानंतर ही जी काही तुमची लाईन आहे हिचं सेंटर काढायचा. त्यानंतर या लाईनपासून खाली तुम्हाला अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. कंपल्सरी अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि इथून तुम्हाला अर्धा इंचापेक्षा कमी एक मार्किंग करायचं आहे, म्हणजे 0.25 इतकं मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर हा जो काही तुमच्याकडे आर्महोल कर्व आहे हा व्यवस्थित असा मॅच करायचा. तर बघा, व्यवस्थित मॅच करून आपल्याला अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार हा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, तो टक्स मायनस झाला. त्या टक्स मायनस झाल्यामुळे आपल्याला बिलकुल कोणत्याही प्रकारचं क्रीज आपल्या ब्लाऊजमध्ये येणार नाहीत. आणि बघू शकता तुम्ही किती परफेक्ट असं कटिंग आलेलं आहे. पुढचा गळा असणार आहे व्ही नेक. तर बघा, तर तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल. त्यानंतर आता आपल्याला हा जो काही आपला बॅक पार्ट आहे या बॅक पार्टला फ्रंट पार्ट हा मॅच करून घ्यायचा. बघा, इथं हे जे 1.5 इंच शिलाई मार्जिनच्या लाईन्स आहेत या व्यवस्थित अशा ठेवायच्या. तर बघा, इथून व्यवस्थित अशा ठेवायच्या आणि इथं जे काही तुमचं एक्स्ट्रा तुम्हाला पार्ट्स उरलेले दिसत आहे तिथं एक मार्किंग करा. त्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता. तर बघा, आता इथं आपल्याला हा जो मुंडा आहे याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. तर बघा, आकार देऊन झाला. त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं एक क्रॉस मार्किंग करून घ्यायचं. क्रॉस मार्किंग केल्यानंतर इथून आता तुमचा इथं गॅप आला तो गॅप असा तुम्हाला स्ट्रेट करून घ्यायचा. तर बघा, गॅप तुमचा स्ट्रेट करून झाला. माझी रेडी पट्टी असणार आहे जी आपण पाटपट्टी म्हणतो, ती पाटपट्टी मला रेडी 3 इंचाची हवी. त्याच्यात 1 इंच मी प्लस करेल म्हणजे की 4 ते 4.25 इंच. तर बघा, अर्धा इंच माझं गळ्याला फिनिशिंग देण्यात जाईल आणि अर्धा इंच खाली पाटपट्टीला फिनिशिंग देणार. तर बरोबर माझी रेडी पट्टी ही 3.5 ते 3.25 इंचाची रेडी पट्टी ही माझी येणार आहे. त्यानंतर इथून आता आपल्याला 10.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं. तर बघा, गळ्याचं मार्किंग केलं. त्यानंतर इथून आता मी तुम्हाला फ्रंट पार्ट जेव्हा आपण कटिंग करत होतो तेव्हा बोलली होती की जेव्हा आपली गळ्याचं मार्किंग चेस्ट लाईनपेक्षा खाली जाईल तेव्हा आपल्याला इथून अर्धा इंच मार्किंग करायचं, म्हणजे अर्धा इंचही मायनस करून घ्यायचं.
त्यानंतर आता इथं आपल्याला जी काही गळा रुंदी मिळालेली होती 2 इंच, तर आता आपल्याला इथं 2 इंच तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जास्त पसरट गळा हवा असेल तर तुम्ही 2.5 इंचापर्यंत सुद्धा एक मार्किंग करू शकता. 2.5 ते 2.25 इंचापर्यंत मार्किंग तुम्ही करू शकता. तर बघा, व्यवस्थित लक्षात घ्या, मी 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने हे जोडून घेतलं. इथून मी आता मी इथं स्ट्रेट व्ही नेक नाही तर अशा पद्धतीचा व्ही लिफ नेक मी घेणार आहे. तो पूर्ण स्ट्रेट नसेल, त्याला बघा इथं थोडासा कर्व आहे, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. तर बघा, बॅक पार्ट कसा ठरवायचा, नेक कसा ठरवायचा हे सुद्धा तुमचं लक्षात आलंच असेल. आणि हे साईड पार्ट आपल्याला मोजून घ्यायचे जेणेकरून फिटिंगच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम यायला नको. आणि आहे तसं आता याला आपण कट करून घेऊयात. तर बघा, ज्या पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे, एका ताईचं मला कमेंट आलेली होती की ताई तुम्ही बॅक पार्टचं कटिंग दाखवलं नाही. जे काही आपण मार्किंग केलेलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे. फ्रंट पार्टमध्ये कुठे कटिंग करायचं, कुठे ॲड करायचं, कुठे प्लस करायचं हे आपल्याला सांगायची गरज असते. बॅक पार्टमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नसतं. फक्त फ्रंट पार्ट आपल्याला व्यवस्थित असा एक एक पॉईंट व्यवस्थित चेक करून कट करून घ्यावं लागतं. त्यानंतर गळ्याचा आकार, तर बघा, गळ्याचा आकारसुद्धा मी कट करून घेतला. तर आता हा आपला असा स्ट्रेट व्ही नेक नाही तर बघा असा कर्व असेल, त्याला व्ही लिफ नेक असे म्हणतात. त्यानंतर आपलं असेल एक साईड, हा असेल साईड पार्ट आणि हा असेल हुक पट्टीच्या साईडचा पार्ट. तर बघा, अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर बघा, आपलं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता आपण स्लीव्जचं कटिंग करून घेऊयात. तर बघा, हा पेपर मी फोल्ड करून घेतलेला आहे. आता जी काही माझी स्लीवची उंची आहे 3 इंच, त्याच्यात मी 1 इंच प्लस केलं. 4 इंचावरती मी एक मार्किंग केलं. त्यानंतर इथून मी आता एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. 7.5 इंच जो काही तुमचा छातीचा चौथा भाग असेल तो. आणि त्यानंतर हे जे काही आपली बाहीची उंची आहे तिचं आपल्याला निम्म करून घ्यायचं आहे, म्हणजे ही असेल आपली कॅप हाईट. तर ही तुमची कॅप हाईट झाली. जर का तुमची स्लीव्जनुसार कॅप हाईट किती घ्यायची याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला नक्कीच कळेल. तर आता इथून अशा पद्धतीने एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची. क्रॉस लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर ही जी काही लाईन आहे हिचं सेंटर घ्यायचा. लाईनचं सेंटर घेऊन झाल्यानंतर फोल्ड बाजूने 1 इंचावरती एक मार्किंग करायचं. इथून आपल्याला 1/2 इंचावरती एक मार्क करायचं. 1/2 इंच आणि एक लाईन, आणि इथून सुद्धा 1/2 इंच आणि एक लाईन मार्किंग करायचं. म्हणजे या दोघं पॉईंटमधलं अंतर हे आपल्याला 1/2 इंच आलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, बरोबर 1/2 इंचा इतकं माझं अंतर आलेलं आहे. त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आतमध्ये जे असेल आपलं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. तर बघा, अशा पद्धतीने 1 इंचापासून हा पॉईंट आपल्याला या सेंटरला मिळवायचा आणि तिथून हा पॉईंट आपल्याला या 1.5 इंचाला असा मिळवून घ्यायचा. सेम ह्याच 1 इंचापासून हा खालच्या पॉईंटला मिळवायचा आणि तिथून आपल्याला अशा पद्धतीने 1.5 इंचाला मिळवून घ्यायचा. तर अशाच पद्धतीने तुम्हाला स्लीवचं मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर इथून जो काही माझा दंडगेर असेल मी त्याचा निम्मा टाकला. 11 इंच माझा दंडगेर होता. 5.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं आणि त्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनने ॲड केलं. तर बघा, स्लीव्ज ही शॉर्ट असे आहे. तुम्हाला मोठी घ्यायची असेल जसे की एल्बो स्लीव्ज वगैरे तर तुम्ही घेऊ शकता. तर आहे तशी मी कट करते. सगळ्यात आधी आपल्याला मागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. पुढचा मुंडा कट करायचा नाही, पहिले मागचा मुंडा कट करायचा आणि त्यानंतर स्लीव्ज अशा प्रकारे ओपन करायची आणि ओपन करून झाल्यानंतर पुढचा मुंडाचा आकार हा कट करून घ्यायचा.
तर बघा एकदम परफेक्ट असं आपलं स्लीवचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. स्लीवची कटिंग कशी करायची, कोणत्या मापाच्या स्लीव्जसाठी कॅप हाईट किती घ्यायची, किंवा तुम्हाला स्लीव जोडताना कमी जास्त पडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंकसुद्धा तुम्हाला देईल, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकतात आपलं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला जर का एकदा बघून समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघा, आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकतात. मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा खूप अशा वेगळ्या पद्धतीचं आपण कटिंग बघितलेलं आहे. तुम्ही जर का राजा राणी कोचिंगचे व्हिडिओ बघत असाल तर तुमचं लगेच तुम्हाला लक्षात येईल. पण एवढं आहे की ते हिंदी आणि इंग्लिश ही मेथड वापरत असतात. आपण मराठी पद्धतीने शिकणार आहोत. ज्याला कुणाला शिकण्यामध्ये इंटरेस्ट वाटत असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का काही कन्फ्युजन वाटलं असेल तर तुम्ही डाऊटसुद्धा मला नक्की विचारू शकता. तर बघा आजचा व्हिडिओ आपण इथं संपवूयात, आणि सेम याच पॅटर्नवरून आपण कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला या पद्धतीने ब्लाऊज शिकायला आवडेल का. आणि आजचा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज घेतला, यानंतर आपण कटोरी ब्लाऊज घेऊयात, मग 4 टक्स ब्लाऊज घेणार आहोत, आणि मग त्यानंतर 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज, मग बोटनेक. सगळ्या पद्धतीने जर का आपण स्टेप बाय स्टेप गेलो तर आजचा आपला हा पहिला ब्लाऊज आहे. मी तुम्हाला याचे फोटो किंवा व्हिडिओसुद्धा अपलोड करेल जेव्हा आपला ब्लाऊज पूर्ण हा रेडी होईल तेव्हा. तर चला आजचा व्हिडिओ आपण थांबवून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमच्या मनापासून आभार मानते, आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात. आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते.